दरम्यान डोंबिवली MIDC मध्ये झालेला स्फोट हा बॉयलरचा नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सरकारचे स्टीम बॉयलरचे विभागाचे उपसंचालक मुजफ्फर शेख यांनी हा दावा केलाय। हा बॉयलरचा स्फोट नसून केमिकल रिएक्टरचा स्फोट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल सावणे यांनी। महाराष्ट्र सरकारचे स्टीम बॉयलर डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर सध्या आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। ते एक अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहेत। सर, नेमकं इथं काय झालं? किती तीव्रतेचा स्फोट होता? हा नेमका स्फोट कसला होता? ॲक्च्युली आम्हाला ही बातमी न्यूजद्वारेच कळाली का इथे बॉयलरचा स्फोट झाला आहे, पण ॲक्च्युली हा बॉयलरचा स्फोट नसून प्रायमा फेशे आम्ही जेव्हा इन्क्वायरी केली तर हा एक रिॲक्टरचा स्फोट आहे असं आढळून आलेलं आहे। इथं त्या कंपनीत बॉयलर कोणताही बॉयलर रजिस्टर केलेला नाही आहे आणि इथे स्टीम बॉयलर हा नाहीच आहे इथे। ही कंपनी कुठली होती? काय तयार करत होती? या कंपनी संदर्भात काय माहिती आहे? कंपनी प्रायमा फेशे आता केमिकलची आहे एवढं कळतं आहे फक्त। आज जायला काही चान्स नाही आहे, म्हणजे काय आणि तिथं एवढी अफरातफरी आहे सध्या तरी का तिथं जाऊन काही कळू शकत नाही का नेमकं काय बनवत होते। असं ऐकून आहे, फक्त ऐकून माहिती अशी आहे का हायड्रोजन पेरॉक्साईडचं काहीतरी होतं तिथे। आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी हे जे अधिकारी आहेत त्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे की आतमध्ये जो आहे तो केमिकल रिॲक्टरचा स्फोट असल्याचं देखील ते म्हणतायत आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसराची देखील त्यावेळेस ही आग विझेल, त्यावेळेस आतमध्ये जाऊन इन्स्पेक्शन करू अशी देखील या ठिकाणी यांनी माहिती दिली। कॅमेरा पर्सन अनिल सह, विशाल सावणे, झी 24 तास, मुंबई।